मान्सून 24 तासात अंदमानात दाखल होणार आहे। मान्सून 26 मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। मे महिना सुरू आहे आणि आपण पाहतोय अवघ्या 24 तासातच अंदमानात मान्सून दाखल होणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल सवणे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। विशाल, मान्सून संदर्भात महत्त्वाची अपडेट मिळते आहे। मान्सून 24 तासात अंदमानात दाखल होणार असल्याची माहिती आहे, काय अधिक अपडेट? आता शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यामध्ये आली। बघा, सावधान राहण्याचा इशारा हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यामध्ये आले आहे। बघा, एकीकडे धक्कादायक बातमी आहे आणि दुसरीकडे आनंदाची बातमी आहे। मान्सून नेमकं कधी येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्यासोबत बघा, हवामान खात्याच्या माध्यमातून गारपीट होण्याचा इशारा देण्यामध्ये आला। महाराष्ट्रामधील काही जिल्हे असे आहे जेथे या ठिकाणी हाय अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार आणि त्यासोबत काही भागामध्ये गारपीट आणि अवकाळी वादळ येण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून पंजाबजी रावडक यांनी दिली आहे। बघा, काही जिल्ह्यामध्ये तुफान गारपीट होणार, काही जिल्ह्याला डायरेक्ट रेड अलर्ट सुद्धा देण्यामध्ये आला। बघा, वादळी वारा आणि पावसाच्या संदर्भात सर्वात मोठी डेंजर बातमी आता समोर आली। अरबी समुद्र आणि बघा बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र 70 बघा, आता या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं 70 किलोमीटर वेगाने हे वारे वाहत आहे आणि त्यासोबत 700 किलोमीटर लांबीचा महाकाय काळा ढगामुळे पुढील काही तासामध्ये महाराष्ट्र राज्यामधील 20 जिल्ह्यामध्ये निसर्गाचा मोठा कोप होण्याची शक्यता निर्माण झाली। तुफान गारपीट होण्याची देखील शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून सध्या वर्तवली जात आहे। तर मग आता सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी, कोणकोणत्या भागामध्ये ही गारपीट आता होत आहे आणि कोणत्या 20 जिल्ह्याला हाय अलर्ट, कोणत्या जिल्ह्याला रेड अलर्ट आणि कोणत्या जिल्ह्याला डेंजर झोन या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळत आहे। आणि शेतकऱ्याचा हा देखील प्रश्न आहे, मान्सून नेमकं कधी येणार, का खरंच दुष्काळ पडणार? बघा, सर्व काही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला पुढे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ फक्त 2च मिनिटं लक्षपूर्वक बघा। बघा, निसर्गाच्या या रुद्र रूपामुळे जुनी झाडे मोडू पण शकतात आणि घरांचे पत्रे पण उडून जाऊ शकतात। या संकट काळामध्ये सर्वात पहिला तडका महाराष्ट्रामधील दक्षिण भागाला बसणार आहे। कोल्हापूर आणि सातारा या 2 जिल्ह्यांचा समावेश सरकारने केला। बघा, कोल्हापूर जिल्ह्यामधील पान्हाळा परिसरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडणार आहे, तर सातारा जिल्ह्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा मोठा वर्षाव देखील होणार आहे। बघा, हे डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून अंदाज जारी करण्यामध्ये आला आणि स्वतः पंजाबजी रावडक यांनी हा अंदाज या ठिकाणी अधिकृतपणे सांगितला आहे। पुढील काही तास महाराष्ट्र राज्यासाठी धोक्याचे आहे। तुम्ही स्वतः आता पाहू शकता, तुमच्या डोक्यावरती ढग आलेली असतील। बघा, तुमच्या आसपास ढगाचं वातावरण असेल। आता हेच ढग अगदी काही तासामध्ये म्हणजे की जवळपास बघा काहीच तासामध्ये बघा मुसळधार स्वरूप या ठिकाणी घेणार आहे। आणि काही शेतकऱ्याला धक्कादायक बातमी आहे, तर काही शेतकऱ्याला आनंदाची बातमी आहे। आता कोणत्या शेतकऱ्याला धक्कादायक बातमी आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला आनंदाची बातमी आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की हा पाऊस कोणत्याही प्रकारे नैसर्गिक पडणारा पाऊस नाही, तर हे चक्रीवादळ निर्माण झालं आहे जे की पश्चिम बंगालच्या सागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्याला धक्कादायक बातमी हवामान खात्याकडून मिळत आहे। बघा, पुढील 3 तासानंतर पावसाचा हाहाकार अधिक तीव्र होणार असून पुणे जिल्ह्यामध्ये चक्क बर्फाचे गोळे आकाशातून कोसळताना पाहायला मिळू शकतात। विजेचा कडकडाट इतका भीषण असेल की त्यामुळे जमिनीतील हादरे बसतील। बघा, पुणेकरांनी या काळामध्ये सुरक्षित स्थळी आश्रय घेणं आता गरजेचं आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रामधील खान्देश भागामध्ये विशेष बघा या ठिकाणी नाशिक, जळगाव या जिल्ह्यांना उद्या वादळी वाऱ्याचा जबरदस्त तडका बसणार आहे। हे देखील हवामान खात्याच्या माध्यमातून आता अलर्ट मोड जारी करण्यामध्ये आला। बघा, याआधी अतिशय महत्त्वाचे आहे, महाराष्ट्र राज्यामधील 20 जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट देण्यामध्ये आला, काही भागामध्ये रेड अलर्ट देण्यामध्ये आला। आता कोणत्या भागामध्ये हाय अलर्ट, कोणत्या भागामध्ये रेड अलर्ट आणि कोठे या ठिकाणी गारांचा वर्षाव होतोय हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजत आहे।
हवामान तज्ज्ञांच्या मते गेल्या 15 वर्षांमध्ये अशी गंभीर परिस्थिती कधीच पाहायला भेटली नव्हती. सॅटेलाईट फोटोमुळे ढगांची ही साखळी जमिनीच्या दिशेने खाली वर येत आहे. यामध्ये धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये 100 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, अशी शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून सध्या वर्तवली जात आहे. जुने पत्रे असलेल्या घरांना आणि कच्च्या बांधकामांना यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आता सावधानगिरी बाळगणं गरजेचं आहे. कारण की बघा, आता या ठिकाणी हे चक्रीवादळ आहे, हा कसल्याही प्रकारे नैसर्गिक पडणारा पाऊस नाही. तिसऱ्या टप्प्यावर बघा मराठवाडा निसर्गाचा कोप होण्याची चिन्ह दिसत आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये भयानक वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरामधील सुपर एल निनो नावाचा जुना शत्रू पुन्हा एकदा जागा झाला असून तो अरबी समुद्रामधील वाफेच्या डोंगराला धडकल्याने या ढगांची निर्मिती झाली आहे. यामुळे मराठवाड्यामधील या जिल्ह्यांत सिमेंटची घरे हादरू पण शकतात, अशी शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे. बघा, जालना भागामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तिथे देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यानंतर मराठवाड्यामधील इतर भागाचा जर विचार केला तर बीड जिल्हा, त्यानंतर धाराशिव जिल्हा पुढील 24 तासामध्ये या भागामध्ये मोठा पाऊस पडणार आहे. हवामान तज्ज्ञ पंजाब रावडक यांच्या माध्यमातून अंदाज जारी करण्यामध्ये आला. बघा, या परिस्थितीमुळे हैराण सर्व शेतकरी झाले असून सूर्य पूर्णपणे ढगांच्या आड सध्या गायब होताना आपल्याला दिसत आहे. पहिल्यासारखे वातावरण निर्माण होऊ शकते. बघा, बीड आणि धाराशिवमधील शेतकऱ्यांनी आपले पीक कसे विशेषतः वाचेल, जसे की कांदा आणि हरभरा सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवणं देखील गरजेचं आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, बघा, हे जो काय पाऊस आहे तो फळबागतदार शेतकऱ्याला धक्का देणारा पाऊस आहे. कारण की या ठिकाणी फळबागाचे नुकसान होऊ शकते, असा अंदाज देखील हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला. बघा, विजा कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती असल्याने लातूर आणि परभणी या जिल्ह्यामध्ये विशेष खबरदारी घ्यायला सांगितलं आहे. हिमालयातील थंड हवा आणि अरबी समुद्रामधील आर्द्रता एकत्र आल्याने विजांचे लोळ कोसळण्याची शक्यता असून लातूर आणि परभणीमधील नागरिकांनी विजेच्या खांबापासून आणि झाडापासून दूर राहणं गरजेचं आहे. कारण की झाडाखाली अजिबात थांबू नका. विजा पडण्याचे प्रमाण सध्या वाढल्याचं दिसून येत आहे आणि जास्तीत जास्त विजा हा या ठिकाणी झाडावरच पडत आहे. आता महत्त्वाचं आहे कोणत्या झाडावर वीज पडते. बघा, सर्व जे काही झाडे झुडपे आहे अशा झाडांवर ही वीज या ठिकाणी पडते. याचं कारण म्हणजे अर्थिंग. बघा, झाडांच्या मुळ्या हे खोलवर गेलेल्या असतात आणि त्या सॅटेलाईट बघा जो काय वर आकाशामध्ये असतो बघा, आणि त्यासोबत ज्या काय विजा असतात यांच्याशी या ठिकाणी काहीसा संपर्क असल्यामुळे असा प्रकार हमखास घडून येतो. बघा, आता या ठिकाणी हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे 70 बघा जे काय किलोमीटर योग आहे इतक्या योगाने या ठिकाणी हे वारं या ठिकाणी सुटलं आहे आणि 700 किलोमीटर लांबीचा हा ढग उत्तर महाराष्ट्राकडून पुढे सरकत असणारा बघा वाटेमधील आर्द्रता शोषून घेत आहे, ज्यामुळे त्याची ताकद या ठिकाणी दुपटीने वाढताना दिसत आहे. याचा परिणाम हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांवर सुद्धा होणार. या भागामध्ये पाऊस पडणार नाही तर जणू काय आभाळ फाटल्यासारखी ढगफुटी होणार बघा, ज्यामुळे नद्यांची पाणी पातळी अचानक या ठिकाणी वर येणार. विदर्भामधील जिल्ह्यांमध्ये देखील या संकटाचे सावट असून अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामधील गारपिटीचा थरार पाहायला मिळणार आहे. आता शेतकऱ्यांचा प्रश्न मान्सून कधी येणार हा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. बघा, मान्सून बाबत देखील आपण पुढं बोलणारच आहोत. आता या भागामध्ये उन्हाळ्याची उष्णतेची लाट असताना अचानक होणाऱ्या या बदलामुळे निसर्गाचे भयानक रूप आता समोर येणार आहे. अकोला आणि बुलढाण्यातील शेतकऱ्यांनी काढलेला गहू हळद बघा तातडीने पूर्णपणे बंदिस्त करून ठेवावी, जेणेकरून कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. बघा, आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे गव्हाचे खळे तर झाले आहे, परंतु काही शेतकरी असे आहे ज्यांना उशिरा या ठिकाणी गहू पेरला होता. आता विदर्भातीलच भंडारा आणि गोंदिया
या जिल्ह्यांना सुद्धा काळे कट्ट ढग दाटून आल्याचे सध्या पाहायला मिळते. वाऱ्याचा योग जास्त असल्याने केवळ झापकून उपयोग नाही, तर त्यावर काहीतरी वजनदार वस्तू ठेवावी. भांडारा आणि गोंदिया पशुधन मालकांनी आपल्या पाळीव प्राण्यांना झाडाखाली किंवा कच्च्या गोठ्यामध्ये बांधू नका, कारण की पत्र उडण्याची शक्यता जास्त आहे. बघा, पत्रे सुद्धा उडू शकतात आणि या ठिकाणी तुमच्या पशुधनाचं सुद्धा नुकसान होऊ शकतो. त्यामुळे तुमच्यापासून या ठिकाणी सोयीचा आसरा द्या, असं देखील हवामान खात्याच्या माध्यमातून सध्या सूचना व्यक्त केल्या जात आहे. आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचा जो काय तुमचा प्रश्न आहे, मान्सून नेमकं कधी येणार, तर लक्षात ठेवा, मान्सून हा 2 जून लक्षात ठेवा, जून 2 दरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये येत आहे. जून 2ला या ठिकाणी असा पाऊस होईल की शेतकरी पेरणीसुद्धा करू शकता. जून 2 त्यानंतर 3 जून, त्यानंतर या ठिकाणी 4 जून, 5 जून, त्यानंतर 6, त्यानंतर 7, त्यानंतर 8. बघा, ह्या 8 जूनपर्यंत पाऊस असा येईल की शेतकऱ्यांचे जे नांगर त्याने शेतामध्ये घातला, जे ढेकूळवर आला, तो ढेकूळ या ठिकाणी पूर्णपणे विरघळून जाणार आहे. बघा, आणि शेतकऱ्याला पेरणीसुद्धा करता येणार. परंतु 8च्या नंतर 9, 10, 11, 12 आणि 15 तारखेपर्यंत पावसामध्ये खंड मात्र राहणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, बघा, हा अंदाज तुम्ही लक्षामध्ये घेऊ शकता. जूनमध्ये या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि या ठिकाणी जूनमध्ये शेतकऱ्यांच्या पहिली पेरणी या ठिकाणी होणार आहे. बघा, आता या ठिकाणी त्याचनंतर सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे की कोकण किनारपट्टीवर देखील हे वादळ धडकण्याची शक्यता असून रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामध्ये समुद्राला मोठे उधाण येऊ शकते. मुंबईच्या किनारपट्टीवर वादळ धडकल्यानंतर रत्नागिरी आणि रायगडमध्ये वादळापूर्वीची शांतता अनुभवायला मिळेल आणि त्यानंतर अचानक पावसाला सुरुवात होईल. समुद्री किनारी राहणाऱ्या नागरिकांना बघा, या ठिकाणी समुद्रामध्ये न जाण्याची सध्या आदेश देण्यामध्ये आले. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, जे काय मच्छीदार आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी समुद्रामध्ये जाऊ नका असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. कारण की समुद्रामध्ये खूप मोठमोठ्या लाटा वर येताना सध्या हवामान खात्याला दिसून येत आहे. तर मग आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, बघा, मान्सून तर या ठिकाणी येणार, शेवटी या ठिकाणी चक्रीवादळ सुद्धा येत आहे. रत्नागिरी आणि रायगड भागासाठी हाय अलर्ट सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आला. शेवटी वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस आणि गारपीटची शक्यता वर्तवण्यामध्ये आली. हवामान विभागाच्या हायटेक कंट्रोल रूममधून या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवलं जात आहे. हे संकट मोठे असले तरी सतर्क राहिल्यास आपण होणारे नुकसान कमी करू शकतो. ही माहिती केवळ हवामान तज्ज्ञांच्या अंदाजावर आधारित असून अधिकृत माहितीसाठी सरकारी रेड अलर्टकडे लक्ष ठेवा आणि सुरक्षित राहा. बघा, आणि अशाच महत्त्वाच्या न्यूज तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबत लाईक करा आणि या ठिकाणी बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, हवामानाच्या संदर्भामध्ये इतर महत्त्वाच्या अपडेट सर्वातपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचणार. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.